नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: 30 जानेवारी, ब 13 फेब्रुवारी, क 15 मार्च, ड 22 ऑगस्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 30 जानेवारी. या दिवशी हुतात्मा दिन पाळला जातो. कोणत्या देशाचा ध्वज उलटा किंवा सरळ कसाही धरला तरी सारखाच दिसतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: जपान, ब जर्मन, क इराण, ड ब्रिटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जपान. या देशाचा ध्वज उलटा किंवा सरळ कसाही धरला तरी सारखाच दिसतो. कोणता देश मंदिराची भूमी म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: भारत, ब थायलंड, क मलेशिया, ड यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब थायलंड. हा देश मंदिराची भूमी म्हणून ओळखला जातो. फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: 317 करोड रुपये, ब 316 करोड रुपये, क 314 करोड रुपये, ड 300 करोड रुपये. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 316 करोड रुपये. फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 316 करोड रुपये इतकी रक्कम मिळते. कोणत्या प्राण्याच्या पोटात दात असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: कोंब, ब मधमाशी, क खेकडा, ड मगर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क खेकडा. या प्राण्याच्या पोटात दात असतात. महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर असे कोणी म्हटले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: हिटलर, ब जिन्ना, क चर्चिल, ड माउंटबॅटन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क चर्चिल. महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर चर्चिल यांनी म्हटले. समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: बद्धकोष्ठता, ब मधुमेह, क कर्करोग, ड क्षयरोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बद्धकोष्ठता. समोसे खाल्ल्याने बद्धकोष्ठता हा आजार होतो. कोणत्या प्राण्याच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: गाय, ब म्हैस, क उंट, ड मेंढी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड मेंढी. या प्राण्याच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: मध, ब देशी तूप, क लोणचे, ड पोळी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मध. हा पदार्थ कधीच खराब होत नाही. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: इथेन, ब एथिलीन, क कार्बन डायऑक्साईड, ड ऑक्सिटोसिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब इथिलीन. कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरला जातो. कोणत्या ठिकाणी माकडांच्या सर्व प्रजाती आढळतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: सेशेल्स बेटे, ब गॅलापागोस बेटे, क न्यू कॅलेडोनिया, ड मादागास्कर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड मादागास्कर. या ठिकाणी माकडांच्या सर्व प्रजाती आढळतात.
प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 1991, ब 1993, क 1992, ड 1994. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 1992. प्रोजेक्ट एलिफंट 1992 मध्ये सुरू करण्यात आला. टोबॅको बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: सिकंदराबाद, ब गुंटूर, क हैदराबाद, ड बडगाव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब गुंटूर. टोबॅको बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय गुंटूर येथे आहे. दहशतवाद विरोधी दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: 12 मे, ब 24 मे, क 21 मे, ड 28 मे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 21 मे. दहशतवाद विरोधी दिन 21 मे या दिवशी पाळला जातो. भारतातील कोणते एकमेव राज्य आहे जिथे इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ नागालँड, ब सिक्कीम, क मणिपूर, ड मिझोरम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ नागालँड. भारतातील नागालँड एकमेव राज्य आहे जिथे इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे. दूरदर्शनचे पहिले न्यूज अँकर कोण होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ शोभना जगदीश, ब अविनाश कौर सरीन, क प्रतिमा पुरी, ड सलमा सुलतान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क प्रतिमा पुरी हे दूरदर्शनचे पहिले न्यूज अँकर होते. भारतात टपाल तिकीट कधी जारी करण्यात आले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: 1859, ब 1854, क 1882, ड 50. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 1854. भारतात टपाल तिकीट 1854 मध्ये जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: जॉर्ज बुश, ब जॅक्स रॉके, क जॅक हावर, ड किम ह्यूज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब जॅक्स रॉके हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत. भारतातील सर्वात लांब अंतर कोणती ट्रेन कापते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: राजधानी एक्सप्रेस, ब शताब्दी एक्सप्रेस, क विवेक एक्सप्रेस, ड समझौता एक्सप्रेस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क विवेक एक्सप्रेस ही ट्रेन भारतातील सर्वात लांब अंतर कापते. नाकावाटे श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना श्वसनाद्वारे किती पाणी शरीराबाहेर जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: 400 मिली, ब 500 मिली, क 300 मिली, ड 200 मिली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 400 मिली. नाकावाटे श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना श्वसनाद्वारे 400 मिली पाणी शरीराबाहेर.